परिचार एकजुटीचा, परिचार एकजुटीचा. कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार नाही. परिचार एकजुटीचा. मुकुट नाही कुणाच्या बापाच्या, नाही कुणाच्या बापाच्या, तुझ्याशिवाय राहत नाही. हमारी यूनिट, हमारी ताकद एक है, एक है. मुकुंद तुरे साहब आगे बढ़ो, मुकुंद तुरे साहब आगे बढ़ो, बहुत साहब पटेल साहब आगे बढ़ो, बहुत साहब पटेल साहब आगे बढ़ो. हम सब, हम सब, हम सब परिचार एकजुटीचा, परिचार एकजुटीचा. संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद चतुर्थी कर्मचारी संघटना यांच्या सक्रिय पाठिंबा देऊन आज रोजी दिनांक 9 जुलै पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात झालेली आहे. 13 जून 2024 रोजी ग्रामविकास विभागाने आरोग्य सेवक पदाची अधिसूचना तात्पुरते प्रारूप प्रसिद्ध केले होते, परंतु अद्यापपर्यंत 13 महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा ते प्रारूप अद्यापपर्यंत फायनल स्टेजला केलेले नाही आहे. तसेच बहुतांश महाराष्ट्रातील 1,500 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येक आरोग्य केंद्राला फक्त एकच परिचर कार्यरत आहे. गेल्या 10 वर्षापासून ग्रामविकास विभागाने परिचर कर्मचाऱ्यांची पदभरती ही केलेली नाही आहे. कार्यरत कर्मचाऱ्यावर अतिरिक्त कामाचा बोजा वाढलेला आहे. तसेच परिचर संवर्गाच्या पहिल्या कालबद्ध पदोन्नतीमध्ये S6 चा लाभ शासनाने द्यायला पाहिजे, परंतु ते S3 मध्ये देतात. अशा वेतन त्रुटी आपल्या परिचर कर्मचाऱ्याच्या कालबद्ध मध्ये आहेत. आणि राज्य शासकीय कर्मचाऱ्याला जसा धुलाई भत्ता लागू केलेला आहे त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा धुलाई भत्ता लागू करण्यात यावा, अशा विविध मागण्यासह 10 मागण्यासह आजपासून बेमुदत उपोषणाला इथे सुरुवात झालेली आहे. जर शासनाने याची दखल घेतली नाही तर असेच अविरतपणे आंदोलन बेमुदत उपोषण सुरू राहील एवढं सांगतो. आणि जय हिंद, जय संघटना. मी मुकुंद विनायकराव तुरे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटना. 13 जून 2024 रोजी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने आरोग्य सेवक पदाचे अधिसूचना प्रारूप प्रदर्शित केलेले आहे. आज रोजी त्याला 1.5 वर्ष होऊन गेलेले असूनही ते आरोग्य सेवक पदाची अधिसूचना अंतिम न झाल्यामुळे आज आम्ही राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी मध्यवर्ती महासंघ याचे अध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब पठाण यांच्या नेतृत्वामध्ये आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे. आमची पहिली मागणी अशी आहे की आरोग्य सेवक पदाचे सेवाप्रवेश नियम अंतिम करून ते तात्काळ प्रदर्शित करावेत व महाराष्ट्रातील जवळपास 1,500 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 3,000 पशुवैद्यकीय दवाखान्यातील वर्ग 4 ची पदे सरळ सेवेच्या माध्यमातून तात्काळ भरण्यात यावीत व परिचर संवर्गाला कालबद्ध पदोन्नतीचा जो पहिला लाभ आहे तो कनिष्ठ सहाय्यक पदाची वेतन श्रेणी म्हणजे S1 मधून S6 या पदाची वेतन श्रेणी देण्यात यावी. अशा 3 मागण्यासह विविध मागण्या घेऊन आम्ही आज आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत. आमचे हे उपोषण बेमुदत असून पुढील काळामध्ये जर आमच्या मागण्याला न्याय मिळाला नाही, आम्हाला जर शासनाकडून प्रशासनाकडून बोलावलं आलं नाही तर हे आंदोलन अशाच पद्धतीने बेमुदत स्वरूपात सुरू राहील असं या ठिकाणी मी या सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं आणि महासंघाच्या वतीनं सांगत आहे.